नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मी डॉक्टर गजानन गिरे। आपण आपल्या जवळपास 8 दिवसापूर्वी फवारणी केलेल्या तुरीच्या शेतामध्ये उभे आहोत। तर आज रोजी काय फरक दिसतो ते बघूयात। 2 ते 3 ठिकाणी आपण फवारणी केली, त्या प्रत्येक शेतात आपण जाऊ आणि काही फरक जाणवतो का ते बघूयात। तर ही निर्मल सीडची आपली दुर्गा म्हणून आहे किंवा त्यांचा कोड नंबर असेल। तर ही अतिशय हलकी जमीन, पण यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे अतिशय सुंदर बहरलेली आहे। हे बघू शकता, फुलं, काही ठिकाणी शेंगा। आणि आपण आता फवारणी केली तर आळी वगैरे तर काही दिसत नाही आणि फुलगळ सुद्धा कमी प्रमाणात आहे। तूर मोठ्या प्रमाणात फुले तुरीला लागलेली आहेत आणि तूर जवळपास डोक्याच्या वर वाढलेली आहे। अजून आपण शेंडे खुडणी वगैरे याची काही केलेली नाही। एकरी 3 किलो बियाणे टिपणीने पेरलेले आहे। तर यावर कुठेही आळी दिसत नाही आहे, म्हणजे इमामेक्टिनने आपलं काम केलेलं आहे। सध्या थंडी आहे, थोडंसं धुकं राहते, तर बुरशीनाशकाची सुद्धा फवारणी केली मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता। हा पहा, ही तूर दुसऱ्या क्षेत्रातली हीच निर्मलची तूर। या ठिकाणी हिची वाढ कमी झालेली आहे आणि नेमकीच फुलकळीत येत आहे। सोबतच पेरणी आहे, 2 दिवसाचा फरक असेल, 2 ते 3 दिवसाचा। परंतु पाणी आणि रोही यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांनी काही झाडं खाल्लेली आहेत, काही आहेत। आणि आता मधात हा जो पेज दिसतो यामध्ये आपण एक टिफन दादर घातलेली आहे, कारण तूर काही फार वाढणार नाही। याला सुद्धा चांगले वाढ होत आहे आणि हिचा पिवळेपणा कमी झालेला आहे। तर ही आपली दुसऱ्या शेतातील गोदावरी, ही फुलकळी अवस्थेत आहे आणि यावर सुद्धा आता कुठे पाणी गुंडाळणारी आळी किंवा असा काही प्रादुर्भाव दिसत नाही। ही सुद्धा बऱ्यापैकी वाढलेली आहे, पण वाढ त्या मानाने कमीच आहे। तुरीला पाणी जास्त झाल्यामुळे त्यांनी वाढ थांबवली होती आणि आता अतिशय चांगली फुलकळी धरत आहे। वाढ तर थोड्याफार प्रमाणात होईल, पण आपण यामध्ये रोटावेटर चालवलं आणि मधात अजून जे काही गवत दिसते हे असं, यावर आपण अद्याप तणनाशक फवारलं नाही, कारण की फुलाचं जेव्हा शेंगात रूपांतर होऊ त्यावेळेस बघू, नाहीतर फुलगळ होण्याचा थोडाफार चान्सेस राहतात। किंवा कळी ज्यावेळेस असते त्यावेळेस फवारणी करायला हवी, पण तेव्हा पाणी असल्यामुळं जमलं नाही। तर हे आपलं गोदावरीचं क्षेत्र आणि आता हे काही छोटं जरी झाड आहे, पण याला आता हे बघा अतिशय चांगल्या पद्धतीनं टोंबारलेलं आहे। तर छान रिझल्ट आला या फवारणीचा। आपण तुरीवर कोणती फवारणी घेतली आणि आपल्याला कसे रिझल्ट आले हे कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।